आता आपण देखील आज आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। आंबा शेतकरी बांधव, मोठी अपडेट। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याची भरपाई दोन्ही पैसे मे महिन्यात येणार का? जर तुम्ही शेतकरी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, आज आपण दोन योजनेबद्दल बोलणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीक विमा योजना। सध्याला राज्यातील लाखो शेतकरी दोन्ही योजनेचे पैशाची वाट ही बघत आहेत आणि सध्याला अशी चर्चा सुरू आहे की मे महिन्यात पैसे वाटप होऊ शकतात। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरवर्षी आर्थिक मदत ही दिली जातात। काही शेतकऱ्यांना हप्ते अजून आले नाही। सध्या मिळालेल्या अपडेटनुसार मे महिन्यात पुढील हप्ता हा जमा होण्याची शक्यता आहे, पण लक्षात ठेवा अजून अधिकृत घोषणा ही झाली नाही, त्यामुळे ही अपडेट म्हणून घ्या। आणि पीक विम्याबद्दल मोठी बातमी। अतिवृष्टी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना आता हे पीक विम्याचे क्लेम केले होते, अशा शेतकऱ्यांना आत्ताच काही दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक नांदेडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता आम्ही खरीप म्हणजे आपलं आता पेरणी म्हणणार आहे 2026 मध्ये जूनमध्ये, अशा शेतकऱ्यांना त्याच्या अगोदर त्यांना ही मदत कशी मिळणार याबद्दल त्यांची एक कमिटी स्थापन झालेली आहे। तो अहवाल आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळणारच आहे। त्याबरोबर पीक विम्याचे पैसे राहिलेले किंवा आपला नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता राहिला होता असा सुद्धा हा हप्ता मिळू शकतो। आज जवळपास 4 मे आहे आणि आत्ताच काही मिनिटापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक घोषणा केली होती की ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पैसे मिळाले नाही यांचा असा अहवाल किंवा डाटा हा मागून घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना या पैशाचा उपयोग आपले बी भरणे किंवा खत वगैरे याच्यासाठी उपयोग होईल। अशा सूचना प्रत्येक कृषी विभागाला देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर हा डाटा कलेक्ट झाल्यानंतर आपला पीक विमा, नमो शेतकरी योजना ज्या शेतकऱ्यांनी वंचित राहिले अशा शेतकऱ्यांना हे पैसे लवकरच मिळू शकतात। मित्रांनो, याच्याबद्दल अधिकृत घोषणा 1 ते 2 दिवसात प्रसिद्ध होऊ शकतात। जवळपास महाराष्ट्रातील एकूण 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या योजनेचे फायदे होणारच आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजना असू द्या किंवा तुमचा पीक विमा योजना असू द्या, याबद्दल शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हे पैसे जमा होणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांची KYC झाली असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड हे अपडेट केले असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे।